कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अय घ्यायला आलोय तुला। आमची दाजी म्हणले होते ना काल शुद्धीत या म्हणून, आलो शुद्धीत। आणि हो, माझ्याकडनं चूक झाली, सॉरी। घ्या कपडे भरायला घ्या। मी नाही येऊ शकत अशी। अशी नाही येऊ शकत म्हणजे कशी येणार मग? का बँड बाजा आणू का तुला घरी घेऊन जायला? अहो दाजी काय बोलताय? मराठीत बोलतोय। अरे हो, तुला इंग्लिशच कळतं नाही का? बायको, लेट्स गो, गोइंग होम। दादाला विचारल्याशिवाय मी नाही येऊ शकत। तुम्ही तो घरी असताना या। काय ग तुझं दादा दादा दादा? होय, तुझ्या दादाच्या माग माग फिरायचं का मी? नाही, मला नाही ना माहिती तो कधी घरात असतो आणि कधी नसतो ते। आणि दादाचा एवढाच पुळका होता तर नवरा केलाच कशाला? चार गोष्टी प्रेमाने बोलतोय, समजावतोय, तर नीट ऐकायच्या। काय डोक्यावर नाही चढायचं। शेवटचं विचारतोय, येणार आहेस का नाही? दाजी काय बोलताय तुम्ही? पण तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा वागण्याने अक्का परत घरी येईल का? आणि काय चुकीचं बोलली ती? आमचा दादाच आमच्यासाठी आमची आई बाप समजा आहे, मग त्याला विचारायला नको का? आपण नाही काम करू, तुम्ही थांबा इकडेच, मी ना दादाला कॉल करते आणि त्याला कॉल करून सांगते की दाजी घरी आलेत आणि ते परत अक्कावर चिडचिड करतायत म्हणून। म्हणजे कसं तुम्ही आणि तो काय ते बघून घ्या। भागू जा पटकन फोन आण। हा ए थांब थांब थांब, नाही म्हणजे फोन लावायची काही गरज नाही, तसंही मला येळ नाही, त्यामुळे मी काय त्याची वाट बघत बसणार नाही। पण बायको, तुला सांगते, हे नवऱ्याला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही। त्याचे भोग भोगावे लागणार तुला। हा बोला की पाहुणं। हा नमस्कार। नाही म्हणजे एक अडचण आली आहे हो। का काय झालं? नाही, आमचं गुरुजी म्हणलं की ती सामुदायिक विवाह सोहळा बिळा ठीक आहे, पण लग्नाच्या आधी साखरपुडा करावाच लागल। हा, आणि तो बी उद्याची उद्याच। नाही म्हणजे गुरुजी काय म्हणलं की नाही केला साखरपुडा तर लग्नानंतर संकट येतेली। उद्याची उद्या साखरपुडा? पण तुम्हीच तर आधी म्हणला होता ना, पण आता असं अचानक कसं काय? आपण आता गुरुजींनीच सांगितल्यावर तुम्ही आम्ही काय करणार ना? आणि गुरुजींवर विश्वास नाही काय तुमचा? अहो नाही नाही, तसं नाही। ठरलं तर मग उद्या साखरपुडा करून टाकू, तुमच्याच घरी करू। हा बघा, सकाळी 11चा टाइम फिक्स करून टाकू। हा, आणि एक एक तोळाच्या अंगठ्या करू दोन्ही बाजूंनी, एक तुमची आणि एक आमची। कस लागा, तयारी लागा आता, है ना? हा ठीक आहे, चालेल। आपल्याला धनुचा साखरपुडा करायचं उद्याची उद्या, आणि घरच्या घरी करायचं। काय उद्या असं अचानक? अगं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं त्यामुळं। आणि एवढी सगळी तयारी कशी करायची एका दिवसात? मला त्याचं टेन्शन नाही, अरे मला दुसरंच टेन्शन आहे। आता या कार्यक्रमाला डॅडीना बोलवायला लागणार, बहिणीचं नवऱ्याने घरचं जावं म्हणून शत्रू पाहुण्यांना पण बोलवायला लागणार।
जर ते नाही आले तर पाहुणे प्रश्न विचारतील. त्यात तेजू माहेरी हे कळलं तर त्यांना. पप्पा हा, एक काम भारी झालं बरं का. हा. तुम्ही त्या लोकांकडनं आहे ना 1 तोळ्याची अंगठी कबूल करून घेतली ती. हाऊ किमान आपले 2-3 महिन्याचे हप्ते तरी जातील हा. नाहीतर काय. नाहीतर काय म्हणे, मी दम टाकला म्हणून. नाहीतर हे कशाचं बोलत्यात? ते बरोबर आहे, पण आपल्याला आता धनूला पण एक अंगठी करून द्यायला लागेल की. अरे काय येडा झाला काय तू? हे बघ, आपण तोळ्याची अंगठी घालू असं कबूल केलंय. आपण सोन्याची अंगठी घालू असं कुठं कबूल केलंय आपण? ती सोन्याचं पाणी दिलेली अंगठी असते की नाही बाजारात, 1000-1200 रुपयाची, ती देऊन टाकू. पप्पा अहो असं काय करताय? तेवढी तरी कुठे आहेत आता माझ्याकडे पैसे? शेवटचेच 1500 राहिले. बाप पण लेख दोघं बी एक जात अडाणी. कधी तुम्हाला अक्कल यायची ना कुणाला माहिती. अंगठी द्यायचीच नाही. काय काय डोसक्यावर पडली काय तू? मम्मी नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांगते, कान करा इकडं. सूर्या, कधी कधी काही काही गोष्टी ना वेळेवर सोडायच्या असतात. आता जे काही झालं त्यात आपली किंवा तेजूची काही चूक नव्हती ना, त्यामुळे तू फार याचा बर्डन घेऊ नकोस. आणि राहता राहिला प्रश्न डॅडींचा, तर मला नाही वाटत ते येतील. त्यामुळे आपण आपापला साखरपुडा पार पाडूयात. नाही नाही, त्याकडच्या कुठल्याच कार्यक्रमाला डॅडी नाही आला असं झालंच नाही तर ते काय नाही, मीच आमंत्रण द्यायला जातो. मला खात्री आहे डॅडी नक्की येतील. आणि तयारीचं काय, ती कशी करायची आपण? तुम्ही नका काळजी करू, सगळं होतंय. हे बघा, काजू पुढे आहे ना डेकोरेशनचं बघतील, राजू जेवणाचं बघल, आणि बाकीची कामं माझी हुशार बायको आहे ना ती बघल, आणि उरली सुरलेली कामं आहे ती मामानी पप्पी करल, है ना. धनुचं साखरपुडा आहे ना तणक्यात करू आपण. हा तणक्यात करू. चला तर मग कामाला लागूयात. मी आता जेवणाचं सामान दुकानातनच घेऊन जाते. मी तिला मदत करतो. चालतंय. दादा मी डेकोरेशनचं बघतो. हा, आणि मी लगेच आमंत्रण द्यायला जातो. हा, आणि ना मी धनुच्या कपड्यांचं आणि अंगठीचं बघते. झालं तर मग आपल्या धनुचा साखरपुडा आहे ना भारीच पार पडणार आहे बघा. देवा तुझा आशीर्वाद असू दे, सगळं व्यवस्थित होते. बोला गणपती बाप्पा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.